आज माझ्या लेकीने स्कूलला जाता जाता मला चांगलाच दम देऊन गेली आहे की मम्मा मला स्कूलमधून आल्या आल्या गरम गरम काहीतरी खायला बनवून ठेव. तर म्हटलं आता काय बनवावं. घरात पनीर आणि चीज अवेलेबल होतं, तर म्हटलं पराठा बनवूया मस्त, म्हणजे तिचीही भूक भागेल आणि तिचं पोट भरलं आहे हे बघून आपल्याला बरं वाटेल. म्हणून म्हटलं चला इथे मस्त पनीर घेतलं खिसून, त्यामध्ये आपल्याला पाहिजे ते घरात अवेलेबल असतील तेवढे मसाले टाकले, म्हणजे लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला, थोडं कोथिंबीर आणि चीज खिसून टाकलं. आणि मग चीज टाकले की मुलं जरा अजून आवडीने खातात, त्यामुळे चीज होतं तर टाकून दिलं त्याच्यात मस्त. आणि ते आता मिक्स, कारण काल शॉर्ट ब्रेक, म्हणजे रोज तिला फ्रूट वगैरे देत असते शॉर्ट ब्रेकला, काल शॉर्ट ब्रेक झालाच नाही, त्यामुळे तिला खूप भूक लागलेली आणि मग ती घरी आल्या आल्या अशी चिडचिड करायला लागलेली. मग मी पण काही बनवून ठेवलेलं नव्हतं आल्या आल्या, कारण ती खाऊन येते आणि मग तेव्हा भूक नसते तिला 3:30-4 वाजता. मला वाटतं जगातल्या सगळ्या आया हाच प्रयत्न करत असतील की आपल्या मुलाने जे काही भाजी पोळी जे काही बनवलं ते पोटभर खावं आणि निवांत राहावं, म्हणजे मुलाचं पोट भरलं, बाळाचं पोट भरलं की आपल्याला बरं वाटत असतं. त्यासाठी आई काय काय प्रयत्न करत असते, तसाच माझा इथे छोटासा प्रयत्न. मग मस्त पराठा वगैरे बनवला, ती यायचा वेळ झालेलाच आहे आता, म्हणजे आल्या आल्या खाऊन घेईल ती गरम गरम, खुश होते, म्हणजे ती असं आवडतं तिला पराठा वगैरे. म्हटलं बनवून घ्यावा. आणि इथे चीजमुळे पराठा माझा बिघडायच्या मनस्थितीत होता, तरी पण मी त्याला बिघडू न देता छान खरपूस भाजून घेतला आणि पराठा रेडी झाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.